हाय वेलकम टू अ यूट्यूब चॅनल. आपल्याच यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझं सुद्धा चेहऱ्यावरून कळत असेल की खूप दमले, खूप नाही पण थोडीशी नक्कीच दमले. आणि हा स्पेशली व्लॉग यासाठीच आहे की माझ्यासारखे कोण कोण लास्ट मिनिट पॅकिंगवाले आहेत, म्हणजे ॲक्च्युली शेवटच्या क्षणापर्यंत पॅकिंग किंवा शेवटी पॅकिंग सगळ्यात. आता बघा, उद्या माझी ट्रेन आहे 8:15ची LTT वरून आणि मी राहते गोरेगावला. मला उठावं लागेल 5:30ला तरी सगळं आवरून माझं टिफिन पॅक करून, आय मीन ब्रेकफास्टचा. आणि आत्ताचे वाजलेत रात्रीचे 12 आणि मी अजून पॅकिंग केलेलं नाही. आणि हे माझं नेहमीच असतं, नेहमीचं. आणि त्याचं काही होऊ शकत नाही. ॲक्च्युली हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे जो मला सुधारायला हवा, जो मी कधीच सुधारत नाही. आणि नेहमी मी ठरवते की खूप आधी पॅकिंग करायचं, पण ते काही होत नाही, माहीत नाही का. आणि मग लास्ट मिनिट पॅकिंग. हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, तुम्ही पण असेच आहात का, किंवा तुमचं काय वेळेत पॅकिंग होतं सगळं सिस्टमॅटिक, नक्की कळवा. आणि आता मित्राचं, बेस्ट फ्रेंडचं लग्न आहे, माझ्या बेस्ट फ्रेंडचं. तर त्याच्यासाठी पॅकिंग आहे. जास्त काही नाही, 3 दिवसच राहायचं आहे मला. तर तेवढे 3 दिवसाचेच, म्हणजे ह्याचे कपडे, फंक्शन्सचे आणि नॉर्मल जे काही आपण रात्री स्टे करू त्याच्यासाठी नाईट ड्रेस वगैरे, तर पॅकिंग करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळंच बघावं लागतं ना, मॅचिंग वगैरे काय. बघू आता कसं काय होतंय. तर ह्या दाखवते मी तुम्हाला. फार दिसत नाही आहे कारण का तो अँगल पण सेट करायचा होता. जेवढं थोडंफार दिसतंय तेवढंच मी हे करू शकते, दाखवू शकते तुम्हाला. आय एम सॉरी फॉर दॅट. आणि मी तशी खूप अशी दमले आहे, म्हणजे रात्रीचे एवढं तयार होऊन मी सगळी कामं करत होते बाहेरची, माझी जी राहिलेली वगैरे. आटपून आले फायनली घरी. मी आले संध्याकाळीचे, पण त्याच्यावरच माझी कामं सुरू होती. म्हटलं तर फायनली मग रात्री फ्रेश होऊन मग जरा झोपू. तर ह्याच्यामध्ये माझं फक्त एक घागरा, म्हणजे फक्त जे आपण चनिया चोली, चनिया चोली, जे काही घागरा म्हणतो आपण, जे समजून घ्या. तर जो आपला खालचा घागरा असतो तो फक्त एवढ्याच भागात राहिला आहे. तर तो खूप हेवी आहे, माझ्या वजनापेक्षा जास्त. मला नाही माहिती तर मी तो कसा कॅरी करणार आहे. ते प्रत्येक लुक तुम्हाला दिसतीलच माझ्या ब्लॉगमध्ये लग्नाच्या. सो इथे हा घागरा पॅक केला आहे. आता जे 3 ड्रेस आहेत फंक्शन्सचे, जे मी इस्त्री करून आणले होते, ते आता इथे मी ह्या साईडला पॅकिंग करते. आणि हा एक आहे जो मी उद्या घालून जाणार आहे सकाळी, ड्रेस. हा ड्रेस बघून साधारण तुमच्या लक्षात आलंच असेल, हळदीसाठी, स्पेशल हळदीसाठी ड्रेस. ची ओढणी, दुपट्टा. ची ओढणी कुठे ठेवली मी? आणि हे एका साईडला ही साडी, म्हणजे ऑप्शनल म्हणून एक साडी एंगेजमेंटसाठी, ड्रेस किंवा साडी रिसेप्शनला वगैरे असं घेऊन ठेवले. बघू आता, ते आयत्या वेळ ठरेल. हा चनिया चोली, आय मीन तर ब्लाऊज आणि दुपट्टा परकर घागऱ्यावरचा. हा आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे ज्वेलरी. ते डिसाईड करायची आहे ना. ज्वेलरीचा बॉक्स आहे, मी तुम्हाला सगळं नाही दाखवू शकत. ह्याच्या एक नंतर करेल. आत्ता मी पुढे लांबून तर मला नाही दाखवता येत आहे. तर ज्वेलरी चॉईस करायचं काम. सो फायनली रूममेटला सुद्धा बोलवलं आणि तिच्याकडून सजेशन घेतलं. सो याच्यासाठी हे 2 सिलेक्ट केले, ठेवून देते दोन्ही, म्हणजे तेव्हा ठरवेन दोन्ही
म्हणजे ह्याच्यावर घालून बघून की कुठले चांगले वाटतात. बाकी मी पॅकिंग कशी करते ते प्लीज बघू नका. मी गुड पॅकिंग आय एम नॉट अ गुड पॅकर. मी काही गुड असं चांगलं पॅकिंग करत नाही. सो प्लीज हे बघू नका मी कशी पॅकिंग करते. हे एक साखरपुड्याच्या ड्रेससाठी. हाही एक डब्बा आहे माझा ज्वेलरीचा, पण तो काही यूज करणार नाही. असं काही एवढं मला आवडलं नाही याच्यात. अरे हां, आठवलं, माझ्या साडीवरचे कानातले ह्याच्यातच आहेत. बरं झालं. हे सगळं झालेलं आहे. बाकी ते आय नो चप्पल वगैरे ते सगळं मी सकाळी पॅक करेन, म्हणजे जायच्या आधी. त्याच्यात ते बाहेर आहेत, टाकेन. आत्ता जेवढं गरजेचं पॅकिंग आहे हे, बाकी सगळं महत्त्वाचं तेवढं झालेलं आहे सगळं. सॉरी, म्हणजे माझे हे जे काय मी येडे चाळे करते, स्वतःला एनर्जेटिक ठेवण्याची कामं आहेत, बाकी काही नाही. आणि थोडीफार मी अशीच आहे. नाव आता ही जी माझी छोटीशी पर्स आहे, जी मी शूटला पण यूज करायचे, मी जपून ठेवली होती. हे माझं छोटंसं किचन जे मला माझ्या मावशीने गिफ्ट केलं ते अजून आहे. सो ह्याच्यामध्ये आता बाकी मेकअपचं सामान. सो माझी ही एक दुसरी एक पर्स आहे जिच्यातलं सामान मला ह्याच्यामध्ये शिफ्ट करायचं आहे. सॉरी, माझी लिपस्टिक, लिप बाम. चला, याच्यामध्ये फार काही मी नव्हतं मगाशी कॅरी केलं. माझा जो पफ आहे तो मी कायम ह्याच्यात ठेवते, टिश्यू पेपरमध्ये. सो माझा मेकअपचा पाऊच एक, हा ब्रशचा पाऊच 2, हे पफ वगैरे, लिप बाम, लिपस्टिक, एकच परफ्यूम कॅरी केला आहे. नाही तर माझ्याकडे ढिगभर परफ्यूम पडलेले नाही आहेत ॲक्च्युली. मला खूप आवडते, मला परफ्यूमची खूप आवड आहे. दाखवेन एका व्लॉगमध्ये, मला परफ्यूमचा व्लॉग पण करायचा आहे. तर एकच परफ्यूम हा कॅरी करते. त्यानंतर ब्लश जे आपण गालाला लावतो ते. उसके बाद पाउडर, बॉडी लोशन. ही बॅग जड होणार आहे मरणाची. हो, सगळ्यात महत्त्वाचं जे मी कायम कॅरी करते आणि जो इथे लावलेला असतो क्लचर. आणि हा सगळ्यात महत्त्वाचं, कधी कधी तर मी लिप बाम, कधी तर मी टिकली, मी जास्त करून खड्यांची टिकली वापरते. मला खूप आवडते खडा. त्याच्यानंतर काय, कधी मी बऱ्याचदा लायनरने अशी काळी टिकली, म्हणजे काळा डॉट करते. मला ते खूप आवडतं. आणि हो, हे हळदीसाठीचे कानातले, हळदीच्या ड्रेसवर. आणि सगळ्यात महत्त्वाचं घराची किल्ली. कंटाळा आलाय, झोप पण येते. पॅकिंग पण महत्त्वाचं आहे, मग त्याशिवाय काही नाही ना होऊ शकत आयुष्यात, ना मी निघू शकत सकाळी. बाकी हां, तुम्ही म्हणत झाले की तू ज्वेलरी खूपच कमी घेतलीस किंवा हातातल्या बांगड्या का नाही घेतल्या, ते मला तुम्हाला माझ्या लग्नातल्या ब्लॉगमध्ये कळेल. आणि तसंही मी खूप अशी ज्वेलरी पर्सन नाही आहे. मलाच पर्सनली असं सिम्पल, म्हणजे फक्त इयररिंग्स, कारण का आपले लग्नातले ड्रेसेस ना किंवा काहीही, म्हणजे परकर घागरा, साडी असो किंवा ड्रेस असतील, अनारकली किंवा वॉटर पंजाबी ड्रेस, ते इतके हेवी असतात ना, तर मला ते असं होतं की एवढं हेवीवर ते आणखीन हेवी दागिने, ती ज्वेलरी नको वाटते. सो मला ना पहिल्यापासूनच इवन ड्रेस पण, साडी म्हणा किंवा घागरा म्हणा, असं थोडं सिम्पल टाईपच आवडतो की. आणि जर ते खूप हेवी असतील, म्हणजे घागरा, साडी किंवा ड्रेस, तर मग मी त्याच्यावर ज्वेलरी खूप साधी वापरते. म्हणजे कानातले, सिम्पल कानातले, घागऱ्यावर एखादा मांगटिका म्हणजे बिंदी आपण लावली तर. बाकी गळ्यात, हातात मला फार नाही आवडत. हातात घातलं तर एक कडं
किंवा त्या ड्रेसवर जाईल तसं असंच फक्त यूज करते. सो येस, ही होती माझी पॅकिंग झटपट होणारी. तरी मी तशी थोडेफार तयारी करून ठेवली होती व्हिडिओ बनवायचा होता म्हणून, नाही तर अजून वेळ लागला असता. तर येस, डन आहे माझी पॅकिंग. आता मी आवरते, सगळं चेहरा वगैरे धुते, फ्रेश होते, कपडे चेंज करते आणि मग झोपते. सो मला प्लीज सांगा या व्हिडिओ नंतर की तुम्ही सुद्धा असे लास्ट टाईम वाले पॅकिंगवाले पर्सन असाल तर माझ्यासारखे. म्हणजे चेहऱ्यावरून कळत असेल खूप दमले, खूप. सो येस, बाय बाय, लव यू. आणि लाईक करा, शेअर करा, खूप सारं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नाहीतर माझे नवनवीन ब्लॉग्स म्हणजे आपल्याचपर्यंत म्हणजे चॅनलपर्यंत आलेले तुम्हाला कळणार नाही व्हिडिओ, कुकिंग रेसिपीज. सो बस, ह्याच्यापुढे मी असं फार असं एनर्जेटिक नाही फार बोलू शकत. सो येस, आणि मी पण झोपते आता, निघायचं आहे लवकर सकाळी. ओके, गुड नाईट, लव यू.